नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात एलएस मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप. 22 आमदार शरद पवारांच्या भेटीला. एलएस मराठी सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीत पुन्हा फुटीची चर्चा. राष्ट्रवादी बैठकीत विलिनीकरणावर चर्चा. तुतारी चिन्ह कायम ठेवण्याचा सूर. आपलाच पक्ष मोठा करायचा. सुप्रिया सुळे यांची बैठकीत भूमिका. दीनानाथ रुग्णालय प्रकरणी चौकशी समिती गठीत. 4 सदस्यीय समिती करणार संपूर्ण चौकशी. एका महिन्यात चौकशी अहवाल सादर होणार. 6 वर्षीय मुलीच्या मृत्यू प्रकरणी मोठी कारवाई. पुणे महापालिकेकडून रुग्णालयाला नोटीस जारी. पुणे महापालिका अधिकाऱ्यांना सार्वजनिक वाहतूक वापरण्याचे आदेश. आठवड्यातून 1 दिवस सार्वजनिक वाहतूक वापरा. पीएम मोदींच्या आवाहनानंतर पुणे महापालिकेचा निर्णय. इंधन बचतीसाठी अधिकाऱ्यांना ई वाहन वापराचं आवाहन. अशोक खरातवर 47 कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप. ईडीच्या पीएमएलए न्यायालयात खळबळजनक दावा. 60 बँक खात्यातून रक्कम वळती केल्याचा आरोप. दैवी शक्तीचा दावा करून खंडणी उकळल्याचा आरोप. विशेष न्यायालयाकडून 26 मे पर्यंत ईडी कोठडी. वाशिम मांडवा फाट्याजवळ काळाचा घाला. भरधाव दुचाकींची भीषण धडक. समोरासमोर अपघातात दोघांचा मृत्यू. नवी मुंबईतील तुर्भेमध्ये कर्जासाठी महिलेची हत्या. दागिन्यांसाठी 60 वर्षीय महिलेचा खून. चहाच्या बहाण्याने बोलवलं आणि हत्या केली. कर्ज फेडण्यासाठी थरारक गुन्हा. नवी मुंबईत ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश. 3 नायजेरियन नागरिक अटकेत. 9 कोटींचं कोकीन जप्त. जुहूमध्ये ड्रग्जवर छापा. सोलापुरात घरफोडी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश. रात्रीच्या घरफोडी प्रकरणी 4 सराईत चोरटीत जेरबंद. पुणे शाखेची धडाकेबाज कारवाई. पुण्यातून आरोपी ताब्यात. सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून लाखोंचा गांजा. अफू नष्ट. 4 कोटींपेक्षा जास्त किमतीचा अंमली पदार्थ जळून नष्ट. ड्रग्ज माफियांना मोठा धक्का. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा एलएस मराठी, सत्याची नवी दिशा.